ज्योतिबा यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। उष्माघातापासून बचावात्मक उपाययोजना राबवल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली। एकूण 318 आरोग्य अधिकारी कर्मचारी तैनात असणार आहेत। यामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, औषध निर्माता, आरोग्य सेवक सेविका, रुग्णवाहिकेचे वाहन चालक, परिचर कर्मचारी, सीपीआर हॉस्पिटलचे आरोग्य सेवक यांच्यासह 20 रुग्णवाहिका सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत। वाढत्या उष्माघाताच्या वातावरणावर आरोग्य विभाग विशेष लक्ष देऊन असणार आहे, अशी माहिती डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी दिली। यावेळी पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेंद्र गायकवाड, शाहूवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हिरा निरंकारी उपस्थित होते। नमस्कार। सालाबादप्रमाणे येणाऱ्या श्री ज्योतिबा यात्रा चैत्र यात्रेच्या 2025च्या पूर्वतारेच्या संदर्भात आपण बोलत आहोत। आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत उपचारात्मक, संदर्भात्मक आणि प्रतिबंधात्मक ज्या काही सेवा सुविधा आहेत त्याची सर्व पूर्वतयारी आपली पूर्ण झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जवळपास जिल्हा आरोग्य अधिकारी विभागाकडील 264 आरोग्य अधिकारी कर्मचारी व जिल्हा शल्यचिकित्सक विभागाकडील आपण 54 असे मिळून एकूण 318 आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांना यासाठी प्रतिनियुक्ती दिलेली आहे। त्यांचं 2 सत्रातील प्रशिक्षण देखील आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। विशेषतः यावेळचं तापमानातली वाढ बघता आपण उष्माघात संदर्भात काय कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी त्याच्या ज्या काही प्रसिद्धीचं हे आहेत त्या योजनासुद्धा आपण करत आहोत, राबवत आहोत। त्याचप्रमाणे 3 ठिकाणी जी महत्त्वाची जी ठिकाणं आहेत, एकूण 24 टीम आपल्या कार्यरत राहणार आहेत। त्यातल्या 3 टीम ज्या आहेत, जे तालुका दवाखाना, त्यानंतर गायमुख परिसर आणि मंदिर आवार ह्या ठिकाणी सर्व सोयींनी सुसज्ज असं म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर व्यवस्था असेल, ECG मशीन असेल, तर त्या संदर्भात सर्व सेवा सुविधा आपण त्या ठिकाणी पुरवणार आहोत। याचसोबत ज्या काही पाणी शुद्धीकरणाच्या संदर्भातलं जर आपण बघितलं तर नळ पाणी पुरवठा योजना आणि इतर जवळपास एकूण 80 स्त्रोतांचे आपण पाणी शुद्धीकरण करून त्याची तपासणी केलेल्या आहेत आणि त्याच्या सर्वांचे जे रिपोर्ट्स आहेत ते अहवाल योग्य आलेले आहेत। त्याचसोबत आपण डेंग्यू, मलेरिया, कीटकजन्य जे रोग आहे त्याच्या नियंत्रणासाठी आपण HIBICI ही जी ॲक्टिव्हिटी आपण कंटेनर सर्वेक्षण राबवतो त्याचासुद्धा अहवाल आपल्या हाती आलेला आहे। तर त्याच्यामध्ये 2.3 आहे, म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची साथ येऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण खबरदारी या ठिकाणी घेतलेली आहे। त्याचसोबत अन्न औषध प्रशासनासोबत देखील आपल्या 5 टीम कार्यरत राहणार आहेत, जे हॉटेल असतील, व्यावसायिक असतील किंवा तात्पुरते कायमस्वरूपी जे आहेत त्यांच्याकडून आपण काही सॅम्पलसुद्धा कलेक्ट करणार आहोत आणि त्याची तपासणीसाठी आपण पुढे पाठवणार आहोत। त्याचसोबत 3 स्टेशनरी आणि इतर 5 फिरते पथकं जी असणार आहेत, जी 31 टँकर पाणी पिण्याचे आहेत त्यांचं पाणी शुद्धीकरण तपासणार आहेत आणि पाणी शुद्धीकरण झाल्यानंतर OT योग्य आल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये पाणी पिण्यासाठी वापरणार आहोत। आणि अशा प्रकारे पूर्ण एकूण 24 टीम आपली आणि एकूण 318 आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत आपण पूर्ण सेवा सुविधा या ठिकाणी देत आहोत। त्यांचं प्रशिक्षण देखील आज पूर्ण झालेलं आहे।